मैदानाच्या आतमध्ये हिअर वी गो. पहिला बॉल साठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ऋषी जाधव, समोर आहे राहुल वांगडे. मैदानाच्या आतमध्ये जावलीचा गब्बर. पहिला बॉल आणि पहिला बॉल राहुल वांगडे यांच्यासाठी. पहिल्या बॉल वरती लेग साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. सुरुवात चांगली आहे. नक्कीच सर, ऑन दी मार्क झालाय जो लेग बाईटच्या स्वरूपामध्ये इथे सूर्यकांत अडाव सरांनी सांगितलं गेलंय. म्हणूनच म्हटलं आता ना की धमन्यात धमनी एक आहे, अंगात रक्त लाल आहे, जमिनीवरती पाय आहे, पायामध्ये चाल आहे, चालीमध्ये संघर्ष आहे, संघर्षाची ही वाट आहे आणि वाटेवरचा प्रवास सुरू झालाय. अगदी बरोबर आहे. दोन्ही टीमनी संपूर्ण स्पर्धेमध्ये संघर्ष केला, विजय प्राप्त केला आणि विजय प्राप्त करून दोन्ही टीम फायनल मध्ये येताना पाहायला मिळतात. ऋषी जाधव पुन्हा एकदा निघतील आकाश सामंतराय यांच्यासाठी. बॉल क्रमांक 2. स्विंग अँड मिस. अगदी आपण जर पाहिलं ना थोडस प्रेशर आहे या बॉल वरती. हा बॉल डॉट येतोय. कम्मालीचा बॉल पाहायला मिळाला जिथे गोलंदाजाने आपली गोलंदाजीची स्ट्रेंथ दाखवली. पॉवरफुल पेस त्यांनी दाखवली आहे मैदानाच्या आतमध्ये. ऋषी जाधव एक जबरदस्त गोलंदाजी या सीझन मध्ये या टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळाली आहे. ऋषी जाधव म्हटलं की चांगली बॉलिंग. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये त्यांची धार आपण गोलंदाजीची पाहिली होती, परंतु या प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थाने बॅटिंग असो बॉलिंग असो दोन्ही साइडनी अप्रतिम कामगिरी केली आहे. ऋषी जाधव पुन्हा एकदा निघतायत आकाश यांच्यासाठी. हा खोलात टाकलेला बॉल वाईड यॉर्कर आहे, कोणतंही उत्तर नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. वेल बॉलिंग ऋषी जाधव. कम्मालीचा बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप होता, तिथून मात्र काठा बदलला. तदनंतर मात्र हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता, बीट केलं. डॉट बॉलची सांगता. मैदानाच्या आतमध्ये एकच धाव आहे आणि हीच मात्र टेन्शनवाली मात्रा टीम वीर मराठा वॉरियर्स साठी. वीर मराठा वॉरियर्स टीम म्हटलं की बॅटिंगचा भरणा आहे. मग त्यामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर आकाश आहेत, राहुल वांगडे आहेत, त्यामुळे बॅटिंग ऑर्डर खूप चांगला आहे. येणाऱ्या बॉल मध्ये तुम्हाला नक्की चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल. पुढचा बॉल इथे थोडस रोखलं गेलं स्वतःच्या फॉलो थ्रू मधून. ज्यावेळी ते निघाले होते असं म्हटलं आता ना किस्मत मौका देते मगर मेहनत हमेशा चौका देते. इथे चौकून द्यावं लागेल, इथे सरप्राईज करावं लागेल. मेहनत तर या दोन टीमनी खरंच केले, कारण दोन्ही टीमचा विचार केला तर जबरदस्त परफॉर्मन्स करून आतापर्यंत इथेपर्यंत पोहोचलेत. इथून पुढचा प्रवास आहे तो खडतर आहे, मेगा फायनल आहे. खोला टाकलेला बॉल कव्हर्सला उडवलाय, एक्स्ट्रा पॉवर लावले, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. कव्हर ड्राईव्हचा फटका आकाशांच्या बॅट मधून. धावा मिळतील 4. अतिशय पहा ऍक्शन रिप्ले मध्ये अतिशय जबरदस्त खोलवरचा बॉल पिचिंग लाईन मध्ये होता, ऑफ स्टंप वरती होता, त्याला मात्र उचलला आणि कवसला सुप कवस मध्ये कमालीचा प्रहार. जे डगआउट मध्ये खेळाडू होते ना त्यांनी मात्र स्वागत केलंय या चौकाराचं. बरोबर आहे. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि आकाशचा कव्हर ड्राईव्ह, वाह झकास देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. इथे मात्र टॅप स्ट्रोक आहे समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. प्रयत्न केले जात आहेत आणि मात्र 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. देसाई सर 7 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि टार्गेट काय सेट करावं देसाई सर? 4 ओव्हरची मॅच आहे, काय टार्गेट तुमच्या माइंड मध्ये सेट आहे? अगदी बरोबर आहे. टार्गेट वरती लक्ष फोकस केलं जाईल. वीर मराठा टीमनी 45 ते 50 धावा या 4 षटकांमध्ये करावा लागतील. संध्याकाळचं सत्र आहे, बॉल जास्तीचा ट्रॅव्हल होणार नाहीये आणि त्या कारणाने 50 पर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. नक्कीच ऋषी निघाले पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. हो याही वेळी पहा भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाने प्रभावित केलाय. नाव आहे ऋषी जाधव. अगदी बरोबर आहे. ऋषी जाधवनी प्रभावित केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण या बॉलरनी बॉलिंग चांगली टाकली, बॅटिंग चांगली केली, परंतु 1 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डती 7 वरती नो लॉस. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुंदररित्या हाताळलंय. सातत्याने ह्या गोलंदाजाने या टीमला तारणहार म्हणून ठरलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अधिकच्या धावा त्यांनी दिल्या नाहीयेत. मात्र जो टीव्ही स्क्रीन वरती आपण फलंदाजाला पाहतोय ना त्या फलंदाजाचं नाव आहे राहुल वांगडे. मैदानाच्या आतमध्ये जावलीचा गब्बर इंट्रोडक्शन मध्ये आला. राहुल वांगडेचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी रन्स बनवलेत आणि पॉवर प्ले कशा पद्धतीने फोडावा, पॉवर प्ले मध्ये रन्स कसे करावे हे राहुल वांगडेकडून आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिले. किरण निघालेत. पहिल्या बॉल वरती हलक्या हाताने फक्त बॉल ग्लान्स केले, ऑन साइडला त्या ठिकाणी ड्राईव्ह केलं होतं. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. नक्कीच सुंदररित्या 2 धावा कंप्लीट केल्या आणि असं म्हटलं आता ना देसाई सर जे वारं सुटलंय ना ते आपलं सुटलंय आणि जे सुटलंय ना ते जोरदार आहे आणि ते प्रभू प्रीमियर लीगचं आहे. मैदानाच्या आतमध्ये 9 धावा 1.1 बॉलच्या पाठीमागे.
ज्या पद्धतीने आपण संपूर्ण स्पर्धा पाहिली, एक उत्तम दर्जाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. शैलेश सर, संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं ना तर तब्बल 10 संघ खेळले. 5-5चे 2 ग्रुप होते आणि आपण पाहिलं तर लीग मॅचेस म्हणजे प्रत्येक संघाला 4 सामने खेळायला मिळाले. त्यानंतर आपण सुपर 4 मध्ये आल्यानंतर IPL फॉर्मॅट खेळताना आपण संपूर्ण संघांना पाहायला मिळालं. म्हणजे नियोजन ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना तर अप्रतिम नियोजन केले. दुखापत होते मैदानाच्या आतमध्ये आणि इथे प्रयत्न केले जातील की लवकरात लवकर खेळाडू तयार होईल आणि ही मॅच पुन्हा एकदा सुरू होईल. नक्की सर, सकाळच्या सत्रापासून हे खेळाडू खेळतात. थोडंसं हॅमस्ट्रिंग हे तुमच्या शरीरामध्ये येत असतं. तुमचं पाण्याचं प्रमाण आहे ना ते थोडंसं कमी होतं आणि त्याच्या पश्चात मात्र शरीरामध्ये थोडंसं दुखापती जे एक गोळे येतात आपण असं म्हणू शकतो, हॅमस्ट्रिंग होतं. त्या ठिकाणी मात्र याच बाबीची चर्चा होते आणि या स्पर्धेसाठी विशेष करून सूरजने या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान दिलंय. या स्पर्धेमध्ये तेही खेळलेत, त्यांनी मात्र या स्पर्धेला उचलले. आपण पाहिलं ना देवेंद्र मोरे सर पाहतोय, शैलेश कदम पाहतोय, शुभम कदम आणि धनाजी राजे आणि त्याचबरोबर प्रशांत दादा, या सर्वांचाच आभार मानले पाहिजे. त्यांच्यामुळे ही स्पर्धा उंचीवरती नेऊन पोहोचली आहे. अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 2 दिवसांमध्ये 10 संघ प्रीमियर लीग खेळतात. अप्रतिम प्रीमियर लीग पाहायला मिळाली. टायमिंग नियोजन परफेक्ट होतं. त्या कारणाने या स्पर्धेला 4 चांद लागलेत असं म्हणायला काय हरकत नाही. पुन्हा एकदा मॅच सुरू होते आणि पुढचा बॉल किरण यांचा. या बॉलवरती जोरका स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, परंतु सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे जातील तोपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या जातात. आता एकेरी दुहेरीने धावफलक पुढे चाललाय आणि गरजेचं आहे. नक्कीच सातत्याने स्कोर कार्ड जो आहे ना तो अप करत ठेवलाय. त्याचा आलेख आहे ना तो उंचीवरती नेण्याचा प्रयत्न राहिलाय. इथे 2 धावा नक्कीच मिळाल्या त्या राहुल वांगडे यांना आणि आता मात्र चौकार षटकारांची मस्ट गरज आहे. इथे येईल का देसाई सर, यांची चर्चा रंगेल. अगदी बरोबर आहे. आता मोठे स्ट्रोक यावे लागतील. मोठा स्ट्रोक आलाय का पाहावं लागेल. समोर खेळलाय, डाऊन द ग्राउंड फटका, लॉंग ऑन आहे त्या ठिकाणी. इथे झेल पकडलाय. राहुल वांगडेचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. या फटक्यामध्ये आपण पाहिलं ना बॅटचा फेस आहे ना तो ओपन केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो 22 यार्ड या वाहिनीमध्ये. पहा हा बॉल ज्या पद्धतीने आणि बॅटचा फेस आहे ना तो सरळ वी झोन मध्ये एक हॉरिझॉन्टल फटका स्ट्रेट झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र त्या ठिकाणी ऋषी यांना ते भेदू शकले नाही. एलिव्हेशन उंची जास्त होती, लांबी कमी होती आणि त्याच दरम्यान मात्र ऋषी यांनी सुंदर झेल कॅरी केला आणि फलंदाज राहुल वांगडे बॅक टू द पवेलियन. राहुल वांगडेची महत्वाची विकेट मिळाल्यानंतर थोडासा शिवतेज 11 संघ आपण जर पाहिला ना तर त्यांच्या टीम मध्ये उत्साह आलाय आणि काय येऊ नये कारण जिल्हा आयकॉन तुम्ही राहुल वांगडे यांना परत पाठवलंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. जयवंत कदम हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात आणि जयवंत कदमनी सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये शैलेश सर प्रभावित केलंय. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये ते खेळतील. नक्कीच म्हणूनच म्हटलं आता ना की मुश्किलों से भाग जाना आसान होता है. अरे मुश्किलों से भाग जाना आसान होता है परंतु जिंदगी में इम्तिहान हमेशा उसका ज्यादा होता है. यावेळी मात्र बॅकवर्ड वरती गेलेत. कवसला अतिशय जबरदस्त कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार. जवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. वेगळ्या स्टाईलने फटका खेळला होता. बॅडमिंटन स्ट्रोक तुम्हाला या स्ट्रोकला म्हणता येईल कारण ज्या पद्धतीने आपण पाहिला हा कोणत्याही क्रिकेटच्या पुस्तकामधला हा फटका नाही, वेगळा स्ट्रोक आहे. परंतु धावा येतात आणि धावा येणं गरजेचं आहे टीम वीर मराठा या संघासाठी कारण जिल्हा आयकॉन अगदी तंबूच्या आसऱ्याला गेलाय. पुढचा बॉल. या बॉलवरती डाऊन द ग्राउंड फटका जबरदस्त केलाय. ताकदीचा परिपूर्ण वापर. इथे बॉल अडवलाय. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण अप्रतिम होत आहे. नक्कीच एफर्ट्स दिले जातात, झुंज दिली जाते. लढाई अंतिमची आहे म्हणूनच म्हटलं आता ना की बुझी क्षमा भी जल सकती है, तूफानों में कश्ती भी निकल सकती है. मैदानाच्या आतमध्ये तुमची कश्ती पार पाडायची आहे ना तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. इथे एफर्ट्स दिलेत. जवळजवळ 4 धावा वाचवल्यात देसाई सर. अगदी बरोबर आहे. 4 धावा कम्प्लिटली वाचवल्यात आणि कमालीचं क्षेत्ररक्षण बाउंड्री लगत पाहायला मिळतंय. आता मात्र आकाश स्ट्राइक एंडला. इथे क्लीन बॉल केलंय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. बॅक टू बॅक विकेट्स प्राप्त होताना पाहायला मिळते. शिवतेज 11 संघ वेगळ्याच फॉर्म मध्ये आलाय. कमालीचा फॉर्म. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती किरण जाधव इम्प्रेस केलंय या गोलंदाजाने. पहा खोलीवरचा बॉल, यॉर्कर लेन, बुंदा डिलिव्हरी आणि मैदानाच्या आतमध्ये सरळ यष्ट्यांचा वेध. धावसंख्या 16.
16 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ. आता मात्र विकेटकडेही नजरा वळवल्या गेल्या. देसाई सर काय सांगाल या यॉर्करवरती? कुठल्याही गोलंदाजाकडे फलंदाजाकडे उत्तर नाहीये. अगदी बरोबर आहे. यॉर्करचा कहर मैदानाच्या आतमध्ये अगदी उजवी यष्टी वाकवली आणि काय किरण यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अप्रतिम गोलंदाजी केली. इथे विकेट्स प्राप्त झाल्यात 16 धावांवरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 षटकांमध्ये कुठपर्यंत संघ वीर मराठा पोहोचेल हे पाहावं लागेल. 45चा आपण टार्गेट सेट केलंय, पण मी कॅमेरावरचं कौतुक करेन. 22 यार्ड या वाहिनीने जो डेप्थ बॉल झाला ना, या बॉलच्या पाठीमागे 22 यार्डने त्या पॉपिंग क्रीज मधलाही व्ह्यू कॅचअप केला. ही एक वेगळी ओळख राहिली आहे. मामा भाचे एकत्र आले. बरोबर आहे. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं सचिन शिंदे आणि त्यांची वाहिनी चर्चेत आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्यातील अनेक क्रिकेट स्पर्धा ते कव्हर करतायत आणि मामा भाचे हे दोघं आलेत एकत्र आणि दोघं आल्यानंतर नाद खुळा यार. अप्रतिम 22 यार्डने खऱ्या अर्थाने प्रत्येक चित्र या ठिकाणी टिपलंय. हा पहिला बॉल आणि पहिला बॉल आहे वाईड येतोय ओम देवरे यांचा. ओम देवरे यांनी हा बॉल जो हाताळला ना, तो पिचिंग पडल्यानंतर अतिशय बाहेर गेला. कट झाला, लेग कट मारण्याचा प्रयत्न होता. पिचिंग बॉल झाल्यानंतर ऑफस्टंप वरती होता, तिथून मात्र बाहेर गेलेला बॉल फलंदाजाने पाहिलं. व्हाईट बॉलचा कॉल आला. एक्स्ट्रा रन 17 धावा. या षटकामध्ये धावा येतील का पाहावं लागेल. बॅकफुटला गेल्यानंतर कव्हर्सला फटका केला. डीपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. अतिशय सुंदर फटका. पॉपिंग क्रीजचा प्रॉपर उपयोग केला. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. जिथे पॉपिंग क्रीज मध्ये गेले, थोडेसे शफलही झाले होते, त्यानंतर मात्र बॅकफुट वरती जाऊन ज्या पद्धतीने पंच केलाय ना, स्वीपर कव्हर मध्ये डीप मध्ये प्रोडक्शन होतीलं गेलं होतं. एक धाव कंप्लीट केले. पुढचा बॉल. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, अगदी फिंगर रोल्स केले मध्ये स्लोअर पद्धतीचा बॉल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. ओम देवरे अप्रतिम बॉलिंग. नक्कीच देसाई सर, आपण जर पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये लेग ब्रेक ज्या पद्धतीने हा गोलंदाज करतोय ना, एक वेगळीच ओळख आहे. आणि ओम देवरे यांनी मात्र या स्पर्धेमध्ये कम्मालीची गोलंदाजी आणि आपल्या रेस मध्ये नाव उभं केलंय. मात्र यावेळी जोरकस प्रहार, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली कॅरी केला, त्याला तो झेल संपलाय. फलंदाज अतुल कदम यांचा खेळ बॅक टू द पवेलियन. विकेट्स वरती विकेट्स येत आहेत आणि वीर मराठा वॉरियर संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठेही पराभव झाला नव्हता, परंतु फायनल मध्ये आपण जर पाहिलं फायनल मध्ये तो अडकळलाय. बॅटिंग जेवढी होती ती सपशेल बॅटिंग इथे फेल जाताना पाहायला मिळते. तिसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. थोडंसं अडचणीत आलाय, परंतु अडचणीतून आता या संघाला उभारणी घ्यावी लागेल. आता कोणते फलंदाज इथे चांगला खेळ करतील हे मात्र पाहावं लागेल. नक्कीच सर, तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलात की वीर मराठा या संघाची फलंदाजी स्ट्रॉंग पॉइंट आहे, मात्र समोरची असलेली टीम, या टीमकडे आपण जर नजरा वळवल्या तर शिवतेज 11 या टीमची जमेची बाजू ही आहे की त्यांची गोलंदाजी ही अतिशय अप्रतिम राहिलेली आहे या टुर्नामेंट मध्ये. ज्यावेळी तुम्ही एखादा समुद्रामध्ये आहोटी येते त्यावेळी संपूर्ण समुद्रामधलं पाणी खाली जातं आणि तदनंतर त्याच द्वेषाने आणि त्याच जोशाने पुन्हा एकदा भरती येते. तशा पद्धतीने ही टीम वरती आली आहे. अतुल केरेकर मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिला बॉलवरती स्ट्रोक केला, एक तर सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न भाग मिल्का भाग आणि या धावा खूप महत्वाच्या आहेत आणि या 2 धावांनी धावफलक पुढे चाललंय. 20 वरती 3 अशी स्थिती आहे. 2.4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. वीर मराठा वॉरियर्स फायनल मध्ये खेळताना आपण त्यांना पाहतोय. नक्कीच ओम देवरे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप इथे पाहायला मिळालाय. बॉल पडल्यानंतर काटाही बदललाय, दिशाही बदलली आहे. 10 दिशा 4 मुंड्या चित केलाय या फलंदाजाला. अतुल केळेकर यांच्यावरती प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. म्हणूनच म्हटलं आता ना, सांभाळून ठेवा मशाली. अजूनही सूर्याची किरण इकडे पडली नाहीत. अमोशाची रात्र अजून टळली नाही. ओम देवरेची जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, डॉट येतोय. काय बॉलिंग केली शैलेश सर. ओम देवरेचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 4 रन खर्च केल्या, केवळ 1 रन खर्च केले. हा मेगा फायनल आहे. मेगा फायनल मध्ये मोठा जबरदस्त परफॉर्मन्स ओम देवरे यांचा. 20 धावा धावफलकावरती लगावल्यात. 3 फलंदाजही बाद झालेत. म्हणूनच म्हटलं आता ना, एक खेल है मेरे दोस्त, जैसे ही मेरा हात पकडेगा देख वक्त रफ्तार पकड देगा. आणि मैदानाच्या आतमध्ये याच बाबीची चर्चा राहिली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि म्हणूनच म्हटलं आता की ज्या वेळी तुमच्यावरती अडचणी येतात ना, त्या अडचणीवरती असं तुटून पडा की यश हे तुमचंच असलं पाहिजे. येस, आपण चर्चा केली देसाई सर, किरण जाधव यांच्याबद्दल आपण चर्चा करतोय आणि इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचते. गतवर्षीही हे खेळाडू फायनल मध्ये दाखल झाले होते. याही सीझनला ते फायनल मध्ये दाखल होत आहेत. चर्चा याच बाबीची राहिले. प्रेक्षक वर्ग, महिला मंडळी या स्पर्धेमध्ये आतुरतेने या स्पर्धेची फायनलची ही मॅच पाहते. म्हणजे या बाबी सर्व चर्चेच्या आहेत.
अगदी बरोबर आहे. तुषार देवरे मात्र बॉलिंग मार्गवरती येताना पाहायला मिळतात. हा बॉल खोदून काढलाय, चांगली बॉलिंग बनेन. वाईड यॉर्करचा प्रयत्न सुरू आहे. एक सिंगल तर प्राप्त झाले, दुसरीचा प्रयत्न, विकेटची संधी आहे, विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. चौथी विकेट टीम वीर मराठा वॉरियर संघाची. नक्कीच कॉलिंग चुकलं. आपण पाहिल्यानंतर क्षेत्ररक्षक ज्यांनी होता 1 हँडेड अडवण्याचा प्रयत्न, तदनंतर मात्र तो फॉलोही केला आणि रनआउट नॉन स्ट्राईक एंड वरती, राईट एंड वरती ज्यावेळी तुमचा थ्रो येतो ना त्यावेळी तुम्हाला यश मिळतं. हे पाहायला मिळालं ऍक्शन रिप्ले मध्ये. पहा, हा थोडासा फसलेला बॉल, क्षेत्ररक्षक आले, त्यांनी 1 हँडेड बॉल अडवण्याचा प्रयत्न, तदनंतर मात्र तो उचलला, थ्रो दिला, राईट एंड वरती हा थ्रो दिला आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बादही झाला. सर, एक वेगळी चुणूक पाहायला मिळाली. अगदी 5 बॉल आहेत, फुल टॉस बॉल आहे, हवेमध्ये स्टँड झालाय. क्षेत्ररक्षक पॉइंटचे येत आहेत, प्रयत्न करतायत, कोसळलेत खाली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? हो, इथे गेलाय आणि एक नशिबाचा चौकार, कॅच ड्रॉप आणि इथे धावा मिळतात 4. स्कोर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी कॅरी करेल आणि तुषार देवरे यांना एक मोठा विकेट मिळाला. बॅटिंग करताना आपण पाहिलं एक चौकार आला ना, त्यानंतर लगेच विकेट्स येताना पाहायला मिळते. वीर मराठा वॉरियर्स संघ आपण जर पाहिलं ना, स्थिती खराब आहे. शैलेश सर 25 वरती 5 विकेट्स आहेत आणि मेगा फायनल मध्ये तुमची अशी बॅटिंग त्या ठिकाणी अपेक्षा नव्हती, परंतु थोडंसं नाराज केले. परंतु ही मॅच बनू शकते. संध्याकाळचं सत्र आहे, लो स्कोरिंग मॅच सुद्धा अनेकदा आपण चांगल्या पद्धतीने होताना पाहिल्यात. 25 वरती 5 वीर मराठा वॉरियर्स संघ. नक्कीच चर्चा याच बाबीची राहिली. संध्याकाळचं सत्र आहे. सूर्याने डोंगराच्या आड छावणी टाकले. पक्ष्यांचा किलबिलाट घराकडे जाण्यासाठी आता मात्र वेग वाढलाय, ओघ वाढली आहे. संघ मालकांमध्ये देखील हनहुन्नरी लागली आहे. कोण या बाईक वरती बसणार? देसाई सर. अगदी बरोबर आहे. ही बाईक कोणाच्या घरी जाईल, कोणता संघ मालक विजेता होईल, कारण पहिली बाईक आहे संघ मालकासाठी. आणि आता मात्र काही एक तासाभरामध्ये हे डिक्लेअर होईल की बाईक कोणाच्या दिशेने जाते. परंतु तुषार देवरे यांचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडूमध्ये 5 धावा दिल्यात, 1 विकेट्स प्राप्त केले. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर लेफ्टी बॅट्समन, लेफ्ट हँडेड बॅट्समन अजय आलेत. फुलटॉस बॉल आहे आणि क्रिकेटमध्ये फुलटॉसला माफी नाही. प्रयत्न चांगले आहेत, 100% आपण देत आहेत. पहा, कमालीचं क्षेत्ररक्षण शैलेश सर त्या ठिकाणी पाहायला मिळालेत. धावा वाचवल्यात. स्पीचलेस, शब्द न फुटती. मैदानाच्या आतमध्ये असे एफर्ट्स दिलेत आणि याच एफर्ट्सने पंचांनी मात्र इथे थर्ड अंपायर घेतलाय, रिव्ह्यू घेतलाय. बिमरच्या साठी हा थर्ड अंपायर घेतलाय. चर्चा होईल आता मात्र. उत्कंठ आहे, हृदयाचे ठोके चुकले जातील. अगदी हा निर्णय आपण पोहोचवणार आहोत सर्व प्रेक्षक आणि आमच्या खेळाडूंपर्यंत, कारण टीव्ही अंपायर चेक करतायत त्या ठिकाणी आणि हा निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बिमरचा कॉल आहे, पंचांकडून हा निर्णय रेफर करण्यात आलाय. यस, पंचांचा निर्णय नो बॉल आहे, म्हणजे एक अतिरिक्त बॉल तुम्हाला टाकावा लागेल. पुढचा बॉल या ठिकाणी फ्री हिट असेल. मॅच मध्ये ट्विस्ट आहे आणि नो बॉल टाकल्यानंतर खऱ्या अर्थाने अनेक आपण मॅचेस मध्ये पाहिलंय परिवर्तन होताना. आता मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन पुन्हा एकदा तयार होतील. 28 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 28 पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकांना हुलकावणी दिली होती बॉलनी, परंतु एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 29 धावा पहिल्या 3.5 षटकांचा खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल या इनिंग मधला. आता मात्र चर्चा राहिली. तुषार देवरे यांनी धावा खर्च केल्या, त्या 9 एक विकेट
4 बॉलचा खेळ संपलाय. हा इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत स्कोररच्या माध्यमातून आमचे स्कोरर रोहित जांभळे रोहित शेलार यांच्याबद्दल चर्चा राहिली आहे. यस, करेक्शन केलं गेलंय. जाऊया शेवटचा बॉल. शेवटचा बॉल नाही, 4 बॉल झाले तिथे आणि इथे पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. विकेट प्राप्त होईल का? हो, विकेट कीपर अगोदर पळालेत आणि इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. 29-6 बॉल हातात आहे. पंचांनी सांगितलंय आउट नाहीये त्या ठिकाणी. पहा, हे करेक्शन आपण करतोय. एक बॉल आणखी बाकी असणार आहे. शैलेश सर 29 थांबवलंय. वीर मराठा ऑरियन्स जर बॅटिंग लाईन पाहिली जबरदस्त होती, परंतु शिवतेज 11 संघाचा संपूर्ण टीमचा जर आपण चर्चा केली, बॉलर्स असतील, फिल्डर असतील, कमालीचा परफॉर्मन्स राहिलाय. कमालीचा परफॉर्मन्स, ट्युनिंग चांगलं जमलं. शेवटच्या क्षणी कालच्या दिवसामध्ये या टीमने दोन्ही मॅच हारल्या, मात्र तदनंतर मात्र ही टीम आली. कमबॅक कसं असावं, फाईट बॅक कसं असावं त्यांनी सांगितलंय. नसीहते ना दिया करो हम उन खिलाडियों को, ये वो आग है जो और भड़केगी बुझाने से, असं म्हटलं. तर ही आग आहे, हिला थांबून चालणार नाहीये. अगदी बरोबर आहे. एक शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल. ओ, अंतिम बॉल वरती खेळण्याचा प्रयत्न राहिला. इथे पंच सांगतील, आमच्याकडे इशारा देतील आणि इथे पंचांनी निर्णय पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे दिलाय, म्हणजे टीव्ही अंपायर कडे हा निर्णय पोहोचवलाय. कशासाठी घेतलाय? रनआउट साठी हा कॉल दिलाय, रेफर केलंय तिसऱ्या अंपायर कडे आणि हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, टीव्ही अंपायर पर्यंत पोहोचू. अगदी टीव्ही स्क्रीन वरती हा रनआउट आहे का नाही हे चेक केलं जात आहे आणि पंचांचा निर्णय अगदी काही क्षणात येईल. दूध का दूध आणि पाणी का पाणी. रनआउट आहे, नॉट आउट आहेत फलंदाज, म्हणजे ही रन आपल्याला पकडावी लागेल का सर? रन आहे का? ओके, 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल प्राप्त होते, म्हणजे एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागते ती 30 धावा आणि शैलेश सर 31चं टार्गेट आहे. 45 पर्यंत संघ पोहोचेल असा आपण विचार केला, परंतु जे विचार करतो ते मात्र घडत नाही. आता 31चं टार्गेट आहे. कशा पद्धतीने धावा शिवतेज 11 संघ चेस करेल आणि हा सामना जिंकेल आणि मेगा फायनल मध्ये संघ मालक कोणता भाग्यविधाता आहे त्याच्या घरी आज संध्याकाळी नवीन बाईक जाईल. या सर्व गोष्टींची चर्चा आता करावी लागेल. नक्की सर, या सर्वच बाबींची चर्चा होईल आणि आता मैदानाच्या आतमध्ये चर्चा याही बाबीची होईल की इथून पुढे कशा पद्धतीने ही मॅच खेळवली जाईल. चर्चा अनेक बाबींची राहिली आहे, जिथे दोन्ही आयकॉन या स्पर्धेमध्ये क्लास दाखवलाय. प्रभू प्रीमियर लीगचा आपण टायटल पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती. संपूर्ण टीम इथे जॉईंट होईल आणि या सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 31चं टार्गेट आहे आणि 31चं टार्गेट 24 बॉल मध्ये पूर्ण करायचं आहे. आणि विशेष करून चर्चा आमच्या धनाजी राजे शेडगे साहेबांनी विशेष करून आम्हाला कॉल दिलाय, थोड्याशा शेरो शायरीही होऊ द्या, या बाबीकडे देखील लक्ष असेल. नक्कीच येणार, यामध्ये दुमत नाहीये. चर्चा या बाबीची राहिली आहे की प्रभू प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये महत्वाची राहिली आहे. थँक्यू सो मच. बॅक ऑन दी क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. सेकंड इनिंगचा थरार हा सुरू झालेला आहे. हाय व्होल्टेज मुकाबला, प्रभू प्रीमियर लीग. उत्कंठा या क्षणाची वाट पाहिली, तो क्षण समीप आलाय. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने कृष्ण पक्षातील त्या चातकाला जशी ओढ लागते ना पहिल्या थेंबाची, तशी ओढ लागली आहे या फायनलच्या मॅचची. अंतिमचा विजेता कोण होणार? राहुल वांगडे. हिअर वी गो, लेट्स प्ले सेकंड इनिंग. पहिलाच बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली गेली आहे. ऑन दी मार्क झालाय श्री गणेशा झालाय. अगदी बरोबर आहे. पहिलाच बॉल थोडासा नर्वस पद्धतीने खेळताना आपण बॅटरनं पाहिलं आणि किरण जाधव मैदानाच्या आतमध्ये आहेत, ऋषी जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. परंतु जिल्हा आयकॉन राहुल वांगडेची बॉलिंग कशी पडते, विकेट्स प्राप्त करतायत का, या सर्व गोष्टी महत्वाच्या असतील या मॅच मध्ये.
नक्कीच पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हो यावेळी मात्र खोलवरचा बॉल ऋषी जाधवला बीट केलाय, रोखून धरलाय, त्यानंतर मात्र डायरेक्ट हिट. इथे चूक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. काय घडलं गेलंय इथे, या चुकीला माफी नाहीये. म्हणूनच म्हटलं जातं ना हम गिरे ना हमारी उम्मीद के मीनार गिरे, मगर कुछ लोग हमें गिराने में खुद बार बार गिरे. पडलेत. 4 धावा एक्स्ट्राच्या दिल्यात. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये. शैलेश सर आपण विचार केला तर डॉट बॉल होता आणि हा मारण्याची गरज नव्हती, परंतु मोह आवरला नाही. अगदी किरण जाधव यांना बाद करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु हा बॉल चौकारासाठी गेला. 4 धावा स्कोरबोर्ड मध्ये जोडल्या जातील. 5 धावा स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळतात. नक्कीच 5 धावा लगावल्यात. त्यानंतर मात्र यावेळी फटका फसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का? ओ इथे चुकीला यश मिळालंय. आता मात्र पहा इथे नाराज होतोय. मात्र विकेट मिळालाय. पहिला ब्रेक थ्रू लागलाय. ऋषी जाधव बॅक टू द पवेलियन. ऋषी जाधवची महत्वाची विकेट मिळाली, परंतु पाठीमागच्या बॉलवरती प्रयत्न होता की किरण जाधवला सुद्धा त्यांना बाद करायचा होता, परंतु काही हरकत नाही. ऋषी जाधवची विकेट मिळते आणि राहुल वांगडे यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. क्वालिफायर सामन्यामध्ये शैलेश सर एका षटकामध्ये 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या आणि त्या मॅच मध्ये सुद्धा तो मॅन ऑफ द मॅच राहिला होता. त्यामुळे मी मगाशीच सांगितलं की राहुल वांगडेचा परफॉर्मन्स या मॅच मध्ये कसा होतोय याच्यावरती परिपूर्ण ही मॅच असेल. परंतु बॉलिंग करत असताना जरी चौकार गेलाय, परंतु 1 विकेट प्राप्त झाले. 3 चेंडू 5 धावा 1 विकेट. करेक्शन केलं जाईल. अंपायर्स जो 22च्या 4 धावा प्लस 1 होता का, हा असा कॉल 4 आहेत. यस 4 घेतलेत. 5 धावा अंकित केल्यात. स्कोररला काही डाऊट आम्ही क्लिअर केला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा. देसाई सर महत्वाच्या बाबी आहेत. छोट्या छोट्या पॉइंट्सला इथे लूप्स होल द्यायचा नाहीये. आता मात्र चर्चा राहिली राहुल वांगडे या नावाची. जावलीचा गब्बर या नावाने ओळखला जाणारा हा पठ्या मैदानाच्या आतमध्ये राकेश घाटगेसाडी आला. गोलंदाजीच्या ट्रॅक मरते. हो यावेळी खोलवरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. या पठ्याने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये लोहा जितना तपता है उतना ही ताकत भरता है. अरे सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निकलता है, हीरे को जितनी धार लगे वो उतना ही चमकता है. अरे सूरज के जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, जळावं लागेल. राहुल वांगडे क्वालिटी बॉलिंग राहुल वांगडेंच्या माध्यमातून पाहायला मिळते. फायनल मध्ये बॉलिंग कशी केली पाहिजे याचं उत्तम उदाहरण राहुल वांगडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे कव्हर्सला क्षेत्ररक्षकाने चुकी केली. पॉइंट रिजन मध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. चुका करता येणार नाहीत कारण ही मेगा फायनल आहे, कारण परत मॅच नाही, कारण ही मेगा फायनल आहे. शैलेश सर कमालीचा फटका पाहायला मिळाला. किरण जाधव यासाठी ओळखले गेले. मिरिट वरती खेळणारा फलंदाज, मास्टर स्ट्रोक खेळणारा फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये कवसला या खेळाडूला जितके प्रोडक्शन दिलंय, खऱ्या अर्थाने वीरेंद्र सेहवाग या खेळाडूची आठवण करून देणारा. पहा हा फटका मिनिट वरती खेळलेत. उंची कमी आहे मात्र माइंड शार्प आहे. अगदी बरोबर आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत केले. पुन्हा एकदा पुढे आले. खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. परंतु शैलेश सर आपण किरण जाधव यांचा विचार केला ना तर प्रभू प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये चॉईस प्लेअर होते, कॅप्टन होते, संघ विजय ठरला. त्यानंतर शिवशक्ती रायडर्स या टीम मध्ये खेळत असताना प्रभू प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये चॉईस प्लेअर होते, त्या ठिकाणी कॅप्टन होते, संघाने प्रथम क्रमांक पटकावला. आणि आता मात्र त्याचबरोबर A1 वॉरियर्स घनसोली 40+ ची टीम त्या ठिकाणी ते कॅप्टन होते, तिथेही त्यांनी 1 नंबर पटकवला. म्हणजे किरण जाधवचा रेकॉर्ड जो आहे, ज्या संघामध्ये किरण जाधव जातोय त्या संघामध्ये तो संघ विजयी ठरतोय. ही खासियत आहे किरण जाधव यांची. म्हणूनच म्हटलं होतं ना की जगती थी नहीं, अरे जगाती तुथी नहीं मगर मैं बना के बैठा हूं, किसी और को निकाल कर मैं वहां बैठा हूं, हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये आयकॉनिक खेळाडू. आता मात्र आकाश सावंतराय या गोलंदाजाची चर्चा राहिली आहे. धावफलकावरती डबल डिजिट धाव संख्या 10. 1 षटकाचा खेळ संपलाय. 18 बॉल 21 ची गरज. 18 बॉल 21 ची गरज आहे आणि आकाश गोलंदाजी मार्कवरती घेताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल राकेश खेळतील. हलक्या हाताने फक्त प्लेस केले. 1 सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळतंय. आता शैलेश सर 1 आणि 2 धावा घेण्याची गरज असेल, कारण आपण जर पाहिलं 17 बॉल 20 हे टार्गेट मोठं नाहीये. सेन्सिबल क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती आणलं कोणाला गेलंय तर किरण जाधव, जो मागच्या 3 मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. त्याला स्ट्राइक वरती आणलंय आणि या मॅचची कहाणी बदलण्याची ताकद त्याच्याकडे आहे. म्हणूनच म्हटलं आता ना चर्चा याच बाबीची राहिली आहे. गोलंदाज आकाश तोही कमी नाहीये, मात्र प्रभावित केलंय ते किरण जाधव याने ओव्हर द विकेटने. हो यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे. मैदानाच्या आतमध्ये जो महत्वाचा फलंदाज होता ना त्याला केलंय बाद. काय सांगाल देसाई सर?
अगदी बरोबर आहे. महत्वाची विकेट होती आणि ज्यांच्या बाजूने संपूर्ण लग चाललाय, नशिबाचा कौल संपूर्ण मोठ्या स्पर्धांमध्ये किरण जाधवच्या बाजूने चालला होता. याच फलंदाजाची विकेट मात्र मिळताना पाहायला मिळते. किरण जाधव यांची विकेट पाहताना मिळते या ठिकाणी संघ मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय. नक्कीच कमबॅक केले गेले. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा उसळी घेणारा बॉल आणि हे पाहायला मिळालाय. आणि जिथे मात्र ज्या पद्धतीने खेळण्याचा मोमेंटम शिफ्ट झालाय मैदानाच्या आतमध्ये, किरण जाधव यांचा विकेट पडल्यानंतर आकाश सामंतराय या खेळाडूला खऱ्या अर्थाने संघ मालक उचलून घेतील जर ही सामना जिंकला. अगदी बरोबर आहे, कारण या सामन्यामध्ये महत्वाची विकेट होती आणि ती विकेट प्राप्त करताना आपण पाहिलं किरण जाधव बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. ओम आलेत, ओम देवरे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मला वाटतं बॉल आता दिसला नाही कारण वेग खूप होता या बॉलच्या पाठीमागे. आकाश सामंतराय यांची वेगवान बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल मध्ये प्रभो प्रीमियर लीग 2025 मध्ये. कम्मालीचा बॉल, भन्नाट वेगाने टाकलेला हा बॉल एक्स्ट्रा पेस जनरेट केलाय. तुषार सर आपल्यापर्यंत काही इन्फॉर्मेशन पोहोचवत आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. देसाई सर या गोलंदाजाकडे देखील प्रभावित केलंय. आकाश सामंतराय येणाऱ्या काळामध्ये फीचर ऑफ द कास पठार. अगदी बरोबर आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आहे. पुन्हा एकदा आणखी एक विकेट प्राप्त होते. शिवतेज 11 संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय. कुठेही जाऊ नका, सामना अजून संपलेला नाहीये. कमालीचं बिहाइंड द विकेट यष्टी रक्षकाची कमालीची कामगिरी पाहायला मिळाली आहे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. या बॉलला थोडासा फेस केला, कट केला, तदनंतर मात्र राहुल वांगडे जावलीचा गब्बर मैदानाच्या आतमध्ये इंट्रॅक्शन मध्ये पाहायला मिळाला. सेलिब्रेशन त्याला माहित आहे या मॅच मध्ये येणारा प्रत्येक विकेट महत्वाचा आहे. म्हणूनच म्हटलं आता ना, जैसी जिसकी सोच वो वैसी कहानी रखता है. धनाजी दादा तुमच्यासाठी हा स्पेशली आहे. जैसी जिसकी सोच वो वैसी कहानी रखता है, परिंदों के लिए कोई बंदूक रखता है तो कोई पाणी रखता है. हा खेळ असाच आहे. मैदानाच्या आतमध्ये अशा पद्धतीचा खेळ होणं गरजेचं आहे. आणि इथे 14 बॉल आणि 20 मॅच फसली आहे देसाई सर. अगदी बरोबर आहे. 14 चेंडू 20 धावांची गरज आहे. आता मात्र काय रोशन देवरे राजन देवरे मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि हा बॉल डॉट आलाय. आता टाळ्यांचा प्रतिसाद येऊ लागलाय. आणि जर आपण पाहिलं तर वीर मराठा वॉरियर संघ या मॅच मध्ये येताना पाहायला मिळतोय. कमालीची बॉलिंग आकाश सामंतराय यांची पाहायला मिळते. कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 13 बॉल आणि 20 टार्गेट आहे. पहा प्रेशर मैदानाच्या आतमध्ये, काही प्रेक्षकही पाहायला मिळाले. टीमचा स्क्वॉड प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. गोलंदाज निघालेत. हो हो यावेळी उडवला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का, कॅरी करेल का? हो इथे घडले कॅच. म्हणूनच म्हटलं आता ना, लाखडगांनी गोंधळ केला. सूर्य झाकण्याचा मात्र एक क्षण पुरेसा पुन्हा उजळण्याचा. उजळले ही मॅच. 12 बॉल आणि 20 मॅच. अगदी बरोबर आहे. 12 चेंडू 20 धावांवरती सामना घेऊन पोहोचलाय. काय जबरदस्त लढत, जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. हा सामना आपण पाहतोय प्रभो प्रीमियर लीग 2025 चा मेगा फायनलचा थरार तुम्ही पाहताय. 22 यार्ड्स टेनिस क्रिकेटचंही कौतुक करावं लागेल. त्या पद्धतीने संपूर्ण स्पर्धा त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आली. परंतु आता या सामन्यामध्ये रंगत आले. आता हे 12 बॉल ठरवतील की कोणाच्या घरी खऱ्या अर्थाने संध्याकाळी संघ मालकाला जी विजेता बाईक आहे ती जाईल. सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पार्ट तो आहे. शैलेश सर 12 चेंडू 20 धावा. हा सामना 50-50 आहे. 50-50 ही मैच अपन पाहतोय. आता मात्र चर्चा याच बाबीची राहिली आहे. जीत के खातिर बस जुनून होना चाहिए. अरे जीत के खातिर बस जुनून होना चाहिए. जिसमें उबाल होना ऐसा खून होना चाहिए. यह आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए. देसाई सर आता मात्र गूंज येईल का? आणि अप्रतिम कॉमेंट्री साठी सोहेल भुजावळ या साहेबांकडून आपल्याला प्रत्येक कॉमेंटेटर साठी 500 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आलंय. आणि थँक्यू सो मच सोहेल भुजावळ साहेब यांचं मी मनापासून कौतुक करतो, धन्यवाद मानतो. कारण पहा कॉमेंटेटर आणि दिवसभर त्यांना बोलायचं आहे कंटिन्यू, आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने हे प्रोत्साहन पारितोषिक येताना पाहायला मिळतंय. नक्कीच यावेळी मात्र शरीराचा वेध, बॉडी लाईनची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. आणि डॉट बॉल 11 बॉल 20 मॅच फसली आहे. म्हणूनच म्हटलं आता ना, मुझसे टकराने को ये आगे पीछे जो खड़ी है मुसीबत, अरे मुझसे टकराने जो आगे पीछे खड़ी है मेरी मुसीबत. अरे खेल तो मैं जीतने जाता हूं, मगर मैं अभी खेल का मजा भी लेता हूं. मैदानाच्या आतमध्ये मजा घेतली जाते. येणारे 11 बॉल 20 ची गरज.
जयवंत कदम बॉलिंग मार्कवरती आलेत आणि आता सामन्यामध्ये मजा आले, कारण 11 चेंडू 20 धाबांची गरज आहे. प्रत्येक बॉल वरती टाळ्यांचा प्रतिसाद प्रेक्षकांकडून पाहायला मिळतोय. हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा आहे, पंचांनी सांगितलं वाईड आहे. 11 चेंडू आता 19 ची गरज आहे. सामना कोण जिंकेल? राकेश गाडगे मैदानाच्या आतमध्ये आहेत, संभाजी कदम आहेत शिवतेज 11 संघाकडून, परंतु जयवंत कदम यांची गोलंदाजी धारदार आहे. कम्मालीची गोलंदाजी जयवंत कदम इन ऍक्शन मध्ये. समोर आहेत राकेश गाडगे. हो यावेळी उडवला, लेफ्ट केला, एरियल रूट दिलाय, सरळ डिस्पॅच केला. या पट्ट्याने सांगितलंय हो चुलीवरचा तवा आणि माझ्या बॅटची हवा नेहमी चटके देते. इथे कम्मालीचा फटका, इथे षटकार आलाय. काय फटका खेळलाय, जबरदस्त टोलेबाज, अगदी भिंगरी स्ट्रोक सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता, बॅट स्विंग तुम्ही पहा. अगदी या बॅटचा आवाज आमच्यापर्यंत आला होता आणि या बॉलला ऑन साइडला अगदी लांब वरती पाठवलं होतं आणि हा षटकार अति महत्वाचा होता शिवतेज 11 या संघासाठी. शैलेश सर, 10 बॉल 13 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. आता चर्चा रंगवली गेली आहे. चर्चा या बाबीची आहे, जो खो गया उसके लिए रोया नहीं करते. आता मात्र रडून चालणार नाही, लढावं लागेल. सूचित करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार. मैदानाच्या आतमध्ये एकाच इनला 2 फलंदाज. काय घडलंय? तू मै इथे चुकीला माफी नाहीये. रनआउट फलंदाज झालेत. समजण्या पलीकडचं क्रिकेट आहे इथे. स्ट्राईक एंडला जे राकेश गाडगे होते त्यांना आपण जर पाहिलं रन घ्यायची नव्हती, परंतु नॉन स्ट्राईकच्या बॅट्समनने थोडीशी घाई केली आणि एका बॅट्समनला परत जावं लागतंय. आणि आता पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट येताना पाहायला मिळते, कारण वारंवार विकेट जात असताना या ठिकाणी एक षटकार आलाय, परंतु या मॅच मध्ये अजूनही रंगत आहे, अजूनही मॅच संपलेली नाही. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. प्रबो प्रीमियर लीग 2025 ही क्रिकेट स्पर्धा सुपर डुपर हिट ठरते. 9 चेंडू 13 धावा शिवतेज 11 संघ. हाय व्होल्टेज ड्रामा. मैदानाच्या आतमध्ये उत्कंठा. हो यावेळी मात्र लेग ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, लॉंग लेग मध्ये चेंडू चाललाय. 1-2 का 4 सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा. 4-4. नशिबाची साथ मिळाली, नशिबाचा चौकार मी म्हणेन. पाठीमागे क्षेत्ररक्षक होते, थोडस त्यांच्याकडून चूक झाली आणि चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये हा बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. आता समीकरण सोपं आहे. 8 चेंडू आणि धावांची गरज आहे 9, म्हणजे जवळपास बॉल टू रन इथे येताना पाहायला मिळतंय. 8 बॉल 9 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये राकेश घाडगे या नावाची चर्चा राहिली आहे. हो याही वेळी उडवलाय. या पट्ट्याने सांगितलंय अरे मैंने ठेका ले लिया है जमाने में आग लगाने का. आग लावणारा हा फटका सरळ डिस्पॅच केलाय. षटकार आला. किरण दादा शेडगे यांच्या माध्यमातून राकेश यांच्यासाठी रोख रक्कम 500 जमा झाले. क्या बात आहे पहा, काय फटका खेळला होता. घुटणे टेक आणि तमाशा देख. लाजवाब बॅट स्विंग ऑन साइडला कडक कमालीचा, अगदी आकाशाची उंची मोजणारा बिग हिट करण्यात आला. हा बॉल सोडून दिलाय. पंचांकडे प्रश्न विचारला जातोय, परंतु डॉट बॉल आहे. शेवटचे 6 बॉल आहेत प्रभो प्रीमियर लीग 2025 चे आणि धावांची गरज आहे. शैलेश सर, 3 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना? नक्कीच कोण जिंकेल कल्पनेपलीकडचं क्रिकेट. म्हणूनच धनाजी दादा असं म्हटलं आता ना की प्यास लगी है गजब की, पानी में जहर था, पीते तो मर जाते, ना पीते तो भी मर जाते. ये अजब कशमकश है. यहाँ 6 गेंदों पे 3 की जरूरत है. आता चर्चा याच बाबीची राहिली आहे, कोण जिंकणार कोण हरणार. मैदानाच्या आतमध्ये बसलेले उठलेत आणि जे उठून उभे होते ना ते पायाच्या टाचेवरती उभे आहेत. ही मॅच हाय व्होल्टेज ड्रामाकडे जाणार आहे. 6 बॉल 3 ची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा या मॅच मध्ये काढले, ते नाव आहे श्रेयस आलेत आणि कमी वयाचे खेळाडू आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता या मॅच मध्ये काय ट्विस्ट येईल का? 3 धावांची गरज आहे. IPL सीझन क्रमांक 18 मध्ये अनेक मॅचेस आपण अगदी पाहिल्यात. कमी 6 बॉल 4च्या मॅचेस डिपेंड झाल्यात, परंतु प्रभो प्रीमियर लीग 2025 या क्रिकेट स्पर्धेमध्ये 6 बॉल 3 धावा डिपेंड केल्या जातील का? आणि त्याच्यासाठी श्रेयस गोगावले या स्पर्धेतला सर्वात कमी वयाचा खेळाडू, त्याच्या हातामध्ये बॉल दिलाय. यस नन्ना मुन्ना जादूगार मैदानाच्या आतमधून निघालाय. पहिलाच बॉल बॅकफूट वरती गेले. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर मिळाली आहे. मॅच सहजासहजी संपणार नाहीये. उत्कंठा याच बाबीची राहिली आहे. येणारे 5 बॉल 2 ची गरज आहे. 5 चेंडू 2 धावांची गरज आहे. टीम शिवतेज 11 की टीम वीर मराठा वॉरियर संघ कोण जिंकेल प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि कोणाच्या घरी जाईल संध्याकाळी ब्लॅक ब्युटी म्हणजेच बाईक कोणाच्या घरी जाईल? 2 धावांची गरज. श्रेयस निघालेत. हा बॉल
हा फटका जबरदस्त आहे आणि इथे टीम शिवतेज 11 संघ विजयी ठरतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. प्रभो प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा शिवतेज 11 या संघाने जिंकली. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन.